मला एका मुलाने टॅग केलंय, तो फोटो स्कूल ते भंडारा आहे. लाईन स्टेटस चेक करूया. भरपूर मोठी लाईन आहे रे, एकदम चाटून पसून खाल्ला, पण मस्त होतं जेवण ना. कोणा टीचर भेटले आहे मला, खूप आनंद वाटतंय. काय बोलतोय? मला ना ऍक्च्युली यांना थँक्यू बोलायचं आहे, कारण की यांच्या चला चला, जास्त हिंमत नाही, बोर करत मला, असं आवडत नाही. ओके, गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज आहे फ्रायडे. आज मी एकदम लेट उठलो आहे, कारण रात्री 2 वाजले झोपायला. आणि तुम्हाला माहिती आहे या वीकमध्ये मी काय हसून गेले रे, ए माकडे इकडे का हसून गेले रे, का हसून गेले सांगा. हा मग बोला ना रे लाली. जागे होते मी, कुठे नाही म्हणतोय, पण मी माझं बोलतोय. मी आज जातो माझं वीक, म्हणून मी स्वतःचं कौतुक कधीच करत नाही. तर तुमच्याशी बोलायला सांगतो की बाबा माझं शेड्यूल कधी चालते. मला कौतुक नव्हतं करायचं माझं. ए राम असो. सो आता लेट उठलं आणि जिमला तुम्हाला माहिती आहे या वीक जिम पण नाही, कॉमेडी व्हिडिओज नाही. आज लिटरली एकाने कमेंट केलं आहे माझ्या व्हिडिओवर की दादा तू कॉमेडी व्हिडिओज का बंद करतोय, नाही तर तुझा डाऊनफॉल स्टार्ट होईल. भावा बंद आवडतंय म्हणून नाही करत आहे, खरंच वेळ नाही आहे सध्या, म्हणून पण ट्राय करणार मी. नेक्स्ट वीकमध्ये सगळं परत स्केड्यूलमध्ये आणण्याचा प्रयत्न करायचा आहे मला. उठल्या आधी गरम पाणी पितो मी, गरम लिंबू पाणी, नो शुगर नथिंग. काय काय तिच्या आईचं सकाळचं काय बघू. सकाळी पिझ्झा बर्गर. सकाळी नॉर्मल माणूस सिंपल नाश्ता करतो. पोहे, चपाती, पिझ्झा बराडा. नो वर्ड्स. ही ती दुसरी छोटी तर तुतरी आहे ना, छोटी तुतरी पण कुठे ती काय बोल ना, काय क्लास आहे. मी कक्षामध्ये आहे, कक्षा. मी इथेच बसलोय पाणी पीत. तुमच्या सगळ्यांचे नाश्ते चालू झाले. मम्मीचा नाश्ता ठीक आहे. ते भाजी येते ना हॉटेलमध्ये, अर्धी ग्रीन अर्धी रेड, तसं वाटतंय. हे काय भाकरी आणि काय पोळा, बेसन पोळा, त्यांचा नाश्ता झाला आहे. ओके फ्रेंड्स, माझा नाश्ता झाला आहे आणि आता मी तुम्हाला दाखवतो की मला एका मुलाने टॅग केलं आहे. तो फोटो स्कूल जे शाळेत भेटले होते ना, त्यापैकी एका मुलाने टॅग केलं आहे. त्याचं मी आता नाव शाउटआउट घेणार आहे. सो त्याचा मी आता शाउटआउट घेणार आहे आणि तो फोटो पण दाखवणार आहे जो त्यांनी काढला आहे ते. ओके मित्रांनो, सो हा तो फोटो आहे त्या दिवशी त्यांनी काढलेला त्या सगळ्या मुलांनी. आणि त्यांनी बिग बॉस चॅम्पियन 2 का लिहिलं आहे हे मला माहीत नाही, पण हे त्याचं ID आहे मिस्टर अर्जुन 1001. थँक्यू सो मच भावा, हा फोटो टॅग केल्याबद्दल. आणि मित्रांनो, माझ्या भावाला पण फॉलो करा, त्याच्या इन्स्टा ID ला ग्रो करा. ओके, आय होप ह्यातला कोण आहे तो तुम्हाला दाखवतो. सो ही त्याची ID आहे. त्याचं खरं नाव वाटतं करण बेलवडकर आहे. थँक्यू सो मच भावा. आणि हा आहे तो. सो ह्यानी टॅग केलं आहे मला. थँक्यू सो मच भावा. असंच प्रेम करत राहा आणि माझा फोटो शेअर कर सगळ्यांबरोबर आणि माझे व्हिडिओज कंटिन्यू बघत राहा. थँक्यू सो मच. आता रेडी झालो आहे, पोळी चालली आहे शाळेत. आणि आज घरी जेवण नाही, आज आम्ही चाललो आहे आम्ही भंडारा. काल दिला होता तुम्हाला ओवी, बॉल पेन देऊन झालाय तुम्हाला. तोंड मग पण कसं झालं तोंड घेऊन झालं. अशी काम यायची बाबा. आज लाईव्ह गेलो नाही मी दुपारी, कारण ओवीनी लेट केलं. बघितलं, आता पण लेट करते. हिच्या मागे सगळा टाइम जातो आमचा. शहाणा आहे मी, कुठं नाही म्हटलोय. लाईव्ह जाता आलं नाही. अशी चालली आहे शाळेत, परीक्षा आहे आणि बॅग तिने घरात ठेवली आहे. अरे राहू दे, मला काय बोलू नका. हां नाही ठीक आहे. हेच माझ्याकडून झालं असतं तर, हेच माझ्या बोलले बघ आली लिफ्ट. अरे मागे आहे ना, लिफ्ट बंद होत नाही ना.
जागा आहे की नाही ते पण माहित नाही. हळू थांबा जरा 1 मिनिट, मला बाहेर जाऊ दे पहिले. थांबा थांबा. या इकडे या लवकर. माझी गाडी पण त्यांनी मागे सरकून ठेवली. तुम्ही सरकून ठेवली मागे. इकडेच उभे राहा. जागा बघायला पाहिजे काढायला. तिकडे बाहेर जा, मी बाहेर आणतो गाडी. थांबा तिकडे बाहेर. या लवकर बसा. बॅग द्या पुढे. अरे बॅग द्या ना पुढे. तुमची बॅग कुठे ठेवली? नाही नाही द्या ना. ऐकत नाही होई. मी बटरफ्लाय बघ किती मस्त आहे. कुठे? किती दिवसांनी बटरफ्लाय बघतोय मी. खा. ते विचार बसले. बोला. गणपती बाप्पा. मोरया गणपती. मोरया. जय सोए जय. घाबरला तो माणूस. सो मित्रांनो, काल जे दत्त मंदिर तुम्हाला दाखवलं मी, तिकडे आज भंडारा आहे. सो आज गर्दी असणार तिकडे. आम्ही पण जाऊ, बघू प्रसादाचा आनंद घ्यायला. एवढीशी मुलं, टेबल सीट बघा. इलेक्ट्रिक आहे पण केवढीशी मुलं आहेत बघा. बघा हां का कधी होतोय तो रस्ता चालू आहे यार. इकडे फुकट ट्रॅफिक व्हायला लागलं. आधी ज्या रस्त्याला ट्रॅफिक आणि आता इकडे काम चालू आहे. कसलं बाबा. जा. हॅलो. बाय, गुड डे. ओके, ओवीला शाळेत सोडून आता मी चाललो आहे प्रणिताचे व्हिजिटिंग कार्ड्स, जे फायनली आज रेडी आहेत ते आणायला. थोडंसं पेट्रोल जाळत लॉंग रूट घेतो आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. हा मी बरोबर निर्णय घेतला का लॉंग रूटचा? काय इकडे ट्रॅफिक आहे. आपल्याला गॅप मिळाली. ठीक आहे, पुरणपोळी घर. अरे वा. डोंबिवलीत राहून मी डोंबिवली एक्सप्लोअर करायचं बाकी आहे अजून. आणि खाणं पिणं बाहेरचं असं बंद केल्यामुळे असे चांगले चांगले स्पॉट्स मिस करतो आहे मी. वामन हरी पेठे त्या भागात फुल स्वॅगमध्ये येतात एकदम, गॉगल बिगल लावून. चला मी पोचलो परत फिटिंग सेंटरमध्ये. 1 मिनिट दादा. दादा ते विजिटिंग कार्ड. विजिटिंग कार्ड. उसका रिसीट भी देते ना कस्टमर को. 2000 गलती से भी मत बोलो जी, पहली बात. क्या बात आहे. हे बघा प्रणिताचे ऑफिशियल विजिटिंग कार्ड रेडी आहेत. ठीक आहे, चला. किती आहेत बोलले हे आज टोटल? किती आहेत? 1000. अच्छा, थँक्यू सो मच. ओके, प्रिंटाचे 1000 प्रिंटिंग. ॲक्च्युली जास्तीच दिले त्यांनी. किती चांगले आहेत ना. आम्हाला कितीला पडले? 1100 वाटतं, इफ आय एम नॉट रॉंग. पोरं बघ कशी. आता तो पडला असता. व्लॉगिंगच करत असतील. अशी अनसेफ व्लॉगिंग नको. कसा करत होता बघितलं ना. ओके, सो हा बघा तो भंडारा आहे. लाईन स्टेटस चेक करूया. लाईन तर आहे बाबा. बघा भरपूर लाईन आहे आणि खूप लोक येत आहेत कारण इथे
आजूबाजूला जरा बंगले भरपूर आहेत, बिल्डिंग भरपूर आहेत, तो गर्दी वाढणार आहे. चला घरी दाखवूया, मग बोलूया काय बोलतात त्यांचं. भंडाराला जेवायला मजाच वेगळी असते ॲक्च्युली ना. पहिले तर मी खूप गेलो, आता पण जातो. म्हणजे काय करणार ते खूप असं हे वाटतं, मला तर मजा येते. रोज घरचं जेवण खाण्यापेक्षा कधीतरी असं महाप्रसाद असतो तर खायला खूप मजा येते. घरचं टेस्ट वेगळीच असते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तो प्रसाद असतो ते लोक विचार नाही करत. बघूया आता आधी घरी यांना सांगतो, म्हणजे काय बोलतात बघूया. चला बाईक पार्क केली. हे काय इकडून पण एंट्री बंद केली आहे, जाऊ की नको जाऊ. सो तुम्ही हेल्मेट घातलं आहे कैसे हो सर? अरे किधर से चालू है? उधर से भी बंद है, इधर से भी बंद है. नहीं नहीं, गाड़ी आने के लिए उधर से बंद किया ना? नाही. हे बघा तिकडे भंडारा आहे आणि इकडे इकडे घरी मच्छी आणली. आता मी कसा जाऊ तिकडे, आणि ती पण बोंबील. बघा मांदेली आणि बोंबील दोन्ही आणलेत. कधी आणले, कधी गेले आणि कधी आले बघितलं मी. रिक्षाने गेलो, रिक्षाने आलो. स्टेशनला जाऊन मच्छी आणून पळून आणली. आयल्या म्हातारीने सांगितलं वाटतंय. मम्मी आहे सकाळी सांगितलं असं, सकाळी उमेश नगरला नाही गेलो असं गाडी घेऊन त्याची. आम्ही चाललोय भंडाऱ्याला डाळ भात खायला. डाळ भात बटाट्याची भाजी. सो फायनली आम्ही दोघंच चाललो, प्रणिता आणि मी. पण घरी जाऊन आम्ही मच्छी टेस्ट करणार आहे. मी स्वतःच्या तोंडाने बोलणार नाही, तुम्हाला समजलं, चांगली गोष्ट आहे. पण तरी पण जायचं, जेवण सगळीकडचं टेस्ट करून बघायचं. थोडं प्रसाद म्हणून खाऊया ना आम्ही. त्याच्या आधी लास्ट भंडाराला कुठला गेलो आपण? हा होता का तो एक त्याचा होता? लास्ट आपण गेलोच नाही. आम्ही लास्ट इयर कुठलाच भंडारा गेलो नाही. तर किती भरपूर वेळेस नवरात्रीचे पण जातो. ॲक्च्युली मला ऑफर वाटते आज फॉर सम रिझन. मला वाटत नाही असं, पण वाटतंय. भरपूर मोठी लाईन आहे रे मित्रांनो. भंडाराला आलेलो आणि मला माझ्या शाळेतली टीचर भेटली, पूनम टीचर. आता माझे मित्र जर बघत असतील तर त्यांना माहीत असेल पूनम टीचर कोण. SS ची पूनम टीचर, सोशल सायन्स. ॲक्च्युली मी पण ओळखलं नव्हतं कुठल्या सब्जेक्ट शिकवायची, पण त्यांनी कन्फर्म केलं आणि खूप बरं वाटलं त्यांना भेटून एवढ्या वर्षांनी. पण इथे अशी भेटतील हे म्हटलं नव्हतं मला. ते आता इथे नवीन यायला लागलं. नाही पण ते आता इथे राहायला फोटो काढून यायचा नाही, फोटो नंतर दाखवून. आता त्यांना माहिती आहे ना, आता भेटायचंच आहे. हो ना, 22 वर्षानंतर भेटले. खूप बरं वाटलं. दत्ताची कृपा, तर गुरु भेटले. चला आता जवळ आलाय आमचा नंबर क्या. सो हे आहे भंडाऱ्याचा मेनू. प्रणिताचं ताट थोडं कलरफुल दिसतंय कारण प्रणिताने मिरची आणि हे घेतलं. बसा प्रणिता, बसताय? बसा बसा प्रणिता. अरे बसा बाबू बा, नाही तर ठेवून तर खा. मी बसतो. एकदम चाटून पुसून खाल्लं, पण मस्त होतं जेवण ना, एकदम मस्त होतं. भंडारचं जेवण फॉर सम रिझन खूप टेस्टी लागतं. वांग्याची भाजी, भात. हां प्रसाद असतं ना. नाही आपल्याला तर रिझनच पाहिजे ना. प्रणिता तुमच्या शाळेतल्या मैत्रिणी पण आल्यात, ओळखतात म्हणजे हे दोघी. अरे आज बघा आता दत्तगुरूच्या भंडाराला आज माझे गुरु भेटले शाळेतले. मग मला आनंद नाही होणार का? खूप आनंद झाला. मला सहसा ना एवढ्या वर्षाचं करिअर आहे माझं, पण कधी असं स्टुडंट नाही भेटला मला असं. अच्छा. म्हणजे मला असं एक्सपेक्टेशन असते माझी की एखाद्या वेळी भेटेल असं दिसेल. आणि आज गुरु तेच ना, म्हणून दत्तगुरूच्या भंडारालाच भेटला म्हणजे किती मोठी गोष्ट आहे बघा. नाही आठवत, नाही आठवत. त्याला खरं सांगू, त्यांना नाही आठवत, कारण आमची बॅच पुढची मागच्या बॅचला ओळखतात. आणि मी असं खूप शांत मुलगा होता ना, म्हणून नाचते. त्याची मस्ती करून मुलं असतात ना. बास ऐकलं काय? ऐकलं नाही, पण तुम्ही जेवढे वर्ष ओळखतात त्याच्याहून जास्त आता ती ओळखतात. तिला माहिती आहे की मी कसं आहे. नाही पण नक्की नेक्स्ट टाइम माझ्या मुलीला घेऊन येईन मी तुमच्या घरी. आणि अजून इकडे आजूबाजूला भरपूर टीचर राहतात, तर त्यांची पण भेट कधी करता येईल का बघूया. ओके, भंडाऱ्याचं जेवण जेवलो. पोटभर नाही खाल्लं, असं अर्धं पोट खाल्लं, कारण घरी पण मच्छी आहे, ती मला डोळ्यासमोर दिसत होती. आणि पण टीचर भेटली. कोणा टीचर भेटल्या हे मला खूप आनंद वाटतं. माझे मित्र कुठले शाळेतले जर ब्लॉग बघत असतील, तुम्हाला माहिती आहे का या टीचरचं नाव काय आहे? नाव सांगितलं का मी?
सांगितलं वाटतं हो. माझ्यासमोर तरी नाही सांगितलं बाहेर होतं ना हां ठीक आहे. तर नाव नक्की ओळखले असेल तर सांगा. आणि तुमच्या पण कुठल्या का व्हिडिओ करते त्याला माहीत असेल. तांबे हां तिला माहीत असेल. आणि तुम्हाला कुठली टीचर अशी भेटले असतील तर मला सांगा, कारण मला परत त्यांना भेटायला आवडेल. ओके चला मित्रांनो, धावत धावत घरी आलोय मच्छीचं जेवण जेवायला. मम्मी बघ कशी बघते काय इकडे पण मग तिकडे. आणि हे ॲक्च्युली माझं ताट नाही, पप्पाचं ताट आहे. तुम्हाला दाखवतोय मांदेलीचा सार आहे आणि बोंबील फ्राय. घ्या कोलंबी फ्राय आपली बोंबील फ्राय. आणि फायनली शेवटचा एपिसोड आता बघतोय आम्ही. चला एपिसोड चला जेवतो आता. इव्हनिंग फ्रेंड्स, ओवी आली आहे शाळेतून. हाय ओवी, कसा होता दिवस? खूप दिवसांनी आज एक फनी रील बनवली आहे आणि आता मी जेवायला बसतोय. फनी रील कुठली आहे ती माझ्या इन्स्टा आय डीवर जाऊन चेक करा आणि यूट्यूब अकाउंटवर पण आहे. तुला जेवूया ना लवकर. चलो मी आता जेवतो. रात्री जेवायला तर बोंबीलच आहे. चला हे आज रात्रीचं जेवण आहे. हमारे वाटे को इतना बोंबील है. 2 वाटे 2 दिया, तुमको 2 दिया, मैंने 1 ही लिया. ओवी ही बघ इथं टीव्हीच्या लक्ष आहे. जेवा लवकर, आता बोंबील गायब करेन तुमचा. सारातली मांदेली पाहिजे का पप्पा? सारातली मांदेली पाहिजे. बस झाली ना. म्हातारी आमची जेवण झाली पहिलेच. बरोबर किती खाल्ले खरं सांगा, किती खाल्ले? किती? ओके मित्रांनो, आजचा दिवस मी इथे संपवतोय. बोलू? काय बोलतोय? मला ना ॲक्च्युली ह्यांना थँक्यू बोलायचं आहे, कारण की यांच्या एवढ्या बिझी स्केड्यूलमधून पण ह्यांनी वेळ काढून माझा कॅटलॉग तयार करण्यात मला भरपूर मदत केली आहे. इवन दो रॉ सगळं मी त्यांना प्रोव्हाइड केलं, पण ते कॅटलॉग बनवणं पण खूप डिफिकल्ट होतं. सगळं नीट अरेंज करायचं, ते प्रॉम्प्ट्स त्या हिशोबाने नीट द्यायचे आणि सगळं ते कवर फोटो आणि बाकी. सो थँक्यू सो मच. हे स्क्रिप्टेड वाटत नाही ना मित्रांनो? हे स्क्रिप्टेड नाही प्लीज. हॅलो नाही स्क्रिप्टेड मला स्क्रिप्टची गरज नव्हती. अरे 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 नाही पण आय मीन इट. थँक्यू सो मच तुमच्या बिझी स्केड्यूलमधून मला वेळ दिल्याबद्दल. आणि थँक्स पप्पा, मला पण मी बोलायचं. तुमची लाईफ टाईम सॅलरी कव्हर करते, सो नो ॲडिशनल एक्सपेन्सेस फॉर यू. काय ओवी काय बोलते? ओवी काय बोलते? बोला 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 असं बोला. मी पकडलं. पण थँक्यू बोलते, कारण की त्यांनी बिझी स्केड्यूल मध्ये माझी स्कूलची तयारी करून दिली. कुठली स्कूलची तयारी? मला सकाळी socks मोजे घालून घालून देतात. अरे बापरे. ललतो तूफान के आने का पहले का सन्नाटा. किती घाण्यासारखं बोलले. तुफान से तूफान पहले का सन्नाटा. नो बट आय एम थँकफुल. ठीक आहे, पण मला असं मी असं थोडं काय बोलतात इमोशन काय इमोशनल तो लेवल तुमचा 0 आहे. Zero ते मी आहे एवढा. सांगते. मला असं मी अजिबात इमोशनल माणूस नाही नाही. आणि मी मला हे ते सांगते. मला ते हे करता येत नाही. हेल्पफुल इज 1000%, बट इमोशनल इज 0%. हा मला ते काय एक्सप्रेस करता येत नाही. ह्याच्यात कसं रिॲक्ट करायचं मला माहित नाही. नाही इमोशनल नाही अजिबात, पण हेल्पफुल ना एकदम, म्हणजे स्वतःच्या काम साईडला ठेवून पण मला कधी करते. कोणी सिरियस गोष्ट सांगत असेल तरी मला हसायला येतं. असं आहे माझं. पण ठीक आहे, मला कौतुक आवडतं स्वतःचं. ठीक आहे. तसंच आम्हालाही आवडतं. ए. तसंच आम्हालाही आवडतं. बघ आता तुम्ही बोललेलं ना ते सगळं वाईप आउट आहे प्लीज. नाही होणार, कारण की आय एम व्हेरी थँकफुल. तुम्ही खूप आज मदत केली. एवढं बिझी स्केड्यूल असून सगळं याच्यावर खूप दिवस चालू आहे ऍक्च्युली हे काम आपलं. सो तुम्ही आणि जसं माझी मला वेळ स्कूलची देतोय. फी करणार ही काय स्कूलची फीस. नाही, ते तर ते कर्तव्य ना, असू दे. चला चला जास्त इमोशनल बोर करतो मला, असं आवडत नाही. ओके सो मित्रांनो, आज फायनली मी 2 फनी रील केले आहेत. ते नक्की जाऊन चेक करा. एक सोलो रील आहे आणि एक फॅमिली बरोबर आहे, या तिघांबरोबर. ते नक्की जाऊन चेक करा. आणि आज मिक्स जेवण खाल्लंय. भंडाऱ्याचं पण खाल्लंय आणि मच्छी पण खाल्ली आहे. मच्छी घरी सात्विक पण खाल्लं आणि सात्विक पण तामसिक जेवण पण खाल्लं. तामसिक. तामसिक ना. तर मस्त असा दिवस होता आजचा. आणि आता माझी प्रिन्सेस आणि आम्ही फॅमिली हा ब्लॉग एंड करतोय. जर तुला ह्याचा ब्लॉग हळू जर तुम्हाला आजचा हळू आपलाच व्हिडिओ आहे हा ना. कधी कधी राजधानी माझी. जर तुम्हाला हाचा ब्लॉग आवडला असेल, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बघत राहा तुमचा अर्थ चॅनल सगळं मराठी. तोपर्यंत मी ओवी सावंत आणि माझा परिवार तुमची रजा घेतो. जय हिंद, जय मला महाराष्ट्र. स्कूलच्या बाहेर ना पार्किंग लॉट मध्ये पण कोणतरी भेटलं होतं, त्यामुळे अरे आम्ही तुमचे ब्लॉग जय महाराष्ट्र केलं की बोलते. जय महाराष्ट्र ते उद्याच्या पण